पुण्यातील एका प्रतिष्ठित उद्योजकाच्या हत्येने शहर हादरले असतानाच या प्रकरणाचा तपास आता थेट झारखंडपर्यंत पोहोचलाय। पुणे पोलिसांनी झारखंड पोलिसांच्या मदतीने या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असलेल्या मास्टरमाइंडला अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या हत्येचे कनेक्शन सायबर फसवणुकीशी जोडले गेले असून एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। पुण्यातील उद्योजकाच्या हत्येनंतर आरोपी फरार झाला होता। पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा मागोवा घेतला। तपासात आरोपीचे लोकेशन झारखंडमध्ये असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी सापळा रचून झारखंडमधील एका दुर्गम भागातून आरोपीला ताब्यात घेतले। प्राथमिक चौकशीत समोर आले की आरोपीने उद्योजकाला सायबर फसवणुकीच्या जाळ्यात ओढले होते। आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून हत्येचा कट रचल्याचा संशय आहे। आरोपीने हा गुन्हा करण्यासाठी तांत्रिक युक्त्यांचा वापर केला होता, जेणेकरून पोलिसांना त्याचा माग लागू नये। मात्र पुणे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सच्या आधारे या मास्टर माइंडचा पर्दाफाश केला। पुणे पोलिसांनी आरोपीला ट्रान्झिट रिमांडवर घेऊन पुण्यात आणली असून या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा तपास सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, पुणे।